राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलतायत, पाहूया। सामनामधला काय टीका होते याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण आता सामना हे मनोरंजनाचं नाहीच तर टाकाऊ वृद्धी झाल्यासारखा पेपर त्या ठिकाणी आहे। संजय राऊतांनी अलीकडच्या कालावधीमध्ये त्या वर्तमानपत्राचा वापर ज्या हिणकस पद्धतीने राजकीयदृष्ट्या करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे सामन्याचा वाचक एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेला यांच्या नेतृत्वाखाली चालू होतं, आज उद्धवजींच्या वतीमध्ये सुद्धा मला नक्कीच त्या ठिकाणी आदर आहे। परंतु संजय राऊतांची अलीकडची लेखणी ज्या पद्धतीने लिहिते आहे प्रत्येक बाबतीमध्ये, त्याच्यातला वाचकही लक्षणीय त्या घटला आहे आणि कोणी फारसं गांभीर्याने घेण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही। तुम्ही जो म्हटलं होतं की अजितदादांच्या विरोधातलं जे षडयंत्र आहे ते दिल्लीत रचलं जाते, त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला तुमच्यावर त्यांनी बुचरी टीका केली आहे की फिरता रंगमंच आहे तुम्ही आणि तुम्हीच ती म्हणजे हे केलं, अजित पवारांना अडचणी जाण्याचं काम आपणच केलं। एक असं आहे की दोन बाबी याच्यामध्ये आहेत। फिरता रंगमंचाचा अर्थ नेमका काय कळत असेल संजय राऊतांना तो त्यांनी सांगावं, कारण ते एक लेखक आहेत। एकेकाळी ते चांगलं उत्तम लिहायचे, त्याच्याबद्दलचा आम्हाला आदर आहे, पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची लेखणी इतक्या खालच्या दर्जाला गेलेली आहे की ते आता वाचनीयसुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं आहे। गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी 2019 सालामध्ये, आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते, सरदार कोण होते हे सर्वांना नक्की माहिती आहे, कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा कौल भाजप आणि शिवसेनेच्या युतीला त्या ठिकाणी मिळालेला होता। ती निवडणूक युती म्हणून लढलेली होती, त्यामुळे त्या जनतेचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वासघात करणारा गद्दार कोण आणि त्या गद्दाराचे नायक कोण हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। अशाने माझ्यासारख्याच्यावरती काही टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। आम्ही पाहतो आहोत की अनौपचारिक चर्चेमध्ये काही दादा बोललेले नसताना सुद्धा त्याचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दिल्लीमध्येच कोणाकडे कसा झाला, कोणी जाऊन केला याची पूर्णपणाने मला माहिती आहे। म्हणून संजयजी किमान या बाबतीमध्ये तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नये, मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे। आणि आपण सकाळीपासून काय नॅरेटिव्ह सेट करतात दादांना बदनाम करण्यासाठीची पूर्णपणाची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी असते, म्हणून राजकारणातली एक सभ्यता बाळगली जावी अशी अपेक्षा आहे। तुम्ही आता असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महायुती तुटली त्या सगळ्याचे नायक संजय राऊत आहेत, म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय तणाव निर्माण झाला की गेल्या काही वर्षापासून जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याला संजय राऊतच जबाबदार आहेत? नाही, आता मी एवढं स्पष्टपणाने बोलल्याच्यानंतर आता आणखीन कोणाचं नाव घेऊन मला कळसाल काय? मी स्पष्ट बोललो ना, 2019 सालामध्ये स्पष्टपणाचा कौल युतीला आणि भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मिळाला होता। त्यांच्या दोघांच्या मिळून एकत्रित जागा 165च्या आसपास होता, मित्र पक्षातून 190 होते। त्यामुळे तिथे महाराष्ट्राचा जनतेचा पहिला विश्वासघात केला आणि त्याचे सरदार कोण होते सर्वांना माहिती आहे। कोणत्या वेळेला छुपं जाऊन कुठं भेटत होतं, त्या छुपं भेटण्यामध्ये कोण होते, आता वेषांतर असायचं का जॅकेट घातला जायचं का सदरालिका घातला जायचा, ज्यांचं त्यांना माहिती। सर, अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाला, त्यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर हल्लेखोराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय, पण ज्यावेळेला त्यांनी सुपारीबाज म्हटलं राज ठाकरेंना, त्यांना आता स्टेपनीबाज हा शब्द वापरलेला आहे मनसे। एक असं आहे की अमोल मिटकरींच्या गाडीवरती जो हल्ला झाला तो निंदनीय आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपापलं बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे। राजसाहेबसुद्धा अनेकांची अनेक वेळेला मिमिक्री करतात, अनेकांच्या वेळेला ते घणाघाती टीकासुद्धा त्या ठिकाणी करत असतात, ती प्रत्येकाची एक शैली आहे। अशा वेळेला राजकीय पक्षाने त्याच्यावरती उत्तर दिल्याच्यानंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही दुर्दैवी अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे। ज्या व्यक्तींच्या दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला त्याच्याबद्दल सुद्धा मी शोक या ठिकाणी व्यक्त करतो, कारण असं घडणं काही ठीक नाही। बाकीची ही काय जी काही टीकाटिप्पणी चालू आहे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला धोरण आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही। जेव्हा 2019ला सत्तांतर झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे स्वतः वेषांतर करून बाहेर पडत होते, भेटी घेत होते असं सांगितलं गेलं। स्वतः अमृता फडणवीस यांनी सांगितलं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तर सभागृहात सांगितलं की मी अशा पद्धतीने भेटी घेतलो। मला अजित पवार यांची भेटीच्या संदर्भात ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करण्यात आलाय याबद्दल काय सांगा? दोन गोष्टी आहेत की 2019ला देवेंद्रजी फिरत नव्हते, त्यांनी असं कुठं म्हटलं नाही। 19ला उलट स्पष्टपणाचं बहुमत होतं। 19ला उलट आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवण्यासाठी वाटाघाटी खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे केल्या होत्या केंद्रीय नेतृत्वाच्या सहित। त्याच्यानंतर त्याच वेळेला आमची चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा ही काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाली, त्याच्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला। एक असं आहे की
परवा ज्या वेळेला अनुपरच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपल्या विनंतीनुसार आपली ती बैठक आपण ती झाली, चर्चा तास दीड तास मोकेपणाने झाली. आपण आनंद व्यक्त केलात की बदललेले दादा आपण पाहिले, पण जी न बोललेली वाक्य त्या ठिकाणी बोलण्यात येऊन जे काय घडलंय ते अनाकलनीय आहे. मला असं वाटतं की शेवटी एक सभ्यता असावी लागते आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांच्या विनंतीनुसार आपण भेटलो आणि मी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. ती अनौपचारिक चर्चा होती, त्याच्यामधलं काय हा संदर्भ असण्याचं काही कारण नव्हतं. अनेक विषयांच्यावरती चर्चा झाली. कोणतरी म्हणालं मी या चॅनलला आहे, त्याच्यावर ते म्हणाले आम्ही एवढे पक्ष कधी बदलले नाहीत. हा एक तऱ्हेचा गप्पा मारण्याचा सूर होता, तो त्या सूरमध्येच राहावं असं माझी स्वतःची धारणा आहे. हा सर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जवळपास 2,45,00,000वरती ही संख्या पोहोचली आहे. यामुळे महाविकास आघाडीला वाटतंय की आम्हाला त्रास होईल, आमच्या त्यांची धाबेदना मिळली आहे. 100% त्यांच्या मनामध्ये भयगंड निर्माण झाले. ज्या दिवशी अजितदादांनी क्रांतिकारी योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय त्यांच्या भाषणामध्ये केली, त्याच वेळेला विरोधकांच्या लक्षामध्ये आलं की आता जे काही स्वप्न पाहत आहेत, स्वर्ग 5 बोटं उरलेल्या सत्तेचा, अशा आविर्भावामध्ये असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना या सगळ्या योजनेच्यामुळे प्रचंड प्रमाणावरती राजकीय धक्का बसलेला आहे. आपल्याला पाहायला मिळेल आता ही संख्या याच्यामध्ये सुद्धा वाढेल आणि रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या खात्यात रक्षाबंधनाची भेट म्हणून महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा आणि मंत्रिमंडळाच्या मार्फत जे जाणार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक तऱ्हेची समाधानाची भावना, आत्मीयतेची भावना नक्कीच निर्माण होईल. ही योजना निवडणूक नजरेसमोर ठेवून महायुतीने घोषित केलेली नाही, तर राज्यभरामध्ये असलेल्या कष्टकरी असलेल्या महिला भगिनींना आर्थिक ताकद देण्याचा तो प्रयत्न राज्य सरकारचा त्या माध्यमातून आहे. सर, मिटकरींच्या बाबतीतला पुन्हा एक प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही या बाबतीत काही संवाद साधणार आहात का मनसेच्या वरिष्ठांशी? कारण संदीप देशपांडेने असं म्हटलं की लायकी न समजता जर कुणी आरोप केला तर प्रसाद हा मिळणारच. नाही, मला या विषयावरती काय बोलायचं नाही आहे, कारण मी कशाला कोणाशी संपर्क करू, काय संपर्क करण्याचं काही कारण नाही. प्रत्येक राजकीय पक्षांनी टीका टिप्पणी करत असताना एक भान राखलं पाहिजे आणि ज्यावेळेला आपण दुसऱ्यावरती टीका करतो त्यावेळेला आपल्यावरती टीका झाली तर ती समजून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे राजकारणामध्ये. ती ठेवल्याच्या नंतर मग अशा पैचं होऊ शकतं. ते मी रात्री त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु माझं त्यांचं काही बोलणं होऊ शकलं नाही. सकाळपासून मी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होतो. मी नक्की त्यांच्याजवळ या विषयावरती बोलणार आहे. काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली आता आणि त्या बैठकीमध्ये सोनिया गांधी म्हणाल्या की 4 राज्याच्या ज्या निवडणुका जिंकल्या तर राष्ट्रीय राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होईल आणि विशेष परिणाम होईल. स्वाभाविकच आहे ना, ज्या वेळेला देशातल्या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होतात त्याला कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला त्या ठिकाणी यश मिळावं असं वाटत असतं आणि ते यश यावेळेला NDAच्या पदरातच 100% त्या ठिकाणी पडणार आहे. NDA म्हणून, महायुती म्हणून महाराष्ट्रासारख्या या देशातल्या प्रगत राष्ट्राच्या निवडणुकीला आम्ही सामोर जात असताना मला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही 100% यश त्या ठिकाणी मिळवू. काल अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावरती टीका केली आणि त्यांची जात अशी काढली गेली पार्लमेंटमध्ये, ह्याच्यावरती काय? नाही, लोकसभेमध्ये असलेल्या कुठल्याही डिबेटच्या बाबतीमध्ये मी काय बोलणार नाही. 12 ऑगस्टला पार्लमेंट संपतंय, म्हणजे अधिवेशन संपणार आहे. काय महायुतीचं जागा वाटपासंदर्भातली चर्चा कधी होईल किंवा काय? तुम्ही काय काळजी करता? महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा योग्य दिशेने योग्य पद्धतीने सुरू आहे. यावेळेला सन्मानपूर्वक जागा वाटप करत असतानाच पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झालेल्या उणेवा सगळ्या दूर करून आम्ही सामोरं जाणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.